राजीनाम्याचं तुमच्याबद्दलचं सांगितलं, खरंच तुम्ही राजीनामा द्यायला गेलते का? काय कारण होती राजीनामा देण्याची? हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली आहे तो दूर तक जाएगी. आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जाएगी. तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा, या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो. आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही. मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्याच टर्ममध्ये 2दा संसदरत्न पुरस्कार मिळाला, देशातल्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये जेव्हा 3रा क्रमांक मिळाला, संसदेतली जेव्हा भाषणं झाली, जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली, जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला, त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं, तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीचीच थाप दिलेली आहे. मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही. हे बघा, मला असं वाटतं की आत्ताचा राजकारणाचा एकूण जर पोत बघितला तर सर्वसामान्य सुशिक्षित मतदारांचाच राजकारणाच्या विषयी एक वेगळं मत तयार होतंय. आणि त्यामुळे राजकारणात, समाजकारणात असणाऱ्या आम्हा सगळ्यांचं हे एक नैतिक कर्तव्य आहे की हा तरुणाईचा राजकारणावरचा विश्वास हा कायम राहिला पाहिजे. जी सुसंस्कृतता आहे राजकारणातली ही कायम जपली गेली पाहिजे. हे संकेत हे जपले गेले पाहिजेत. आणि त्यामुळे या संदर्भात माझी वाटचाल आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ही चालण्याचा. अजित पवार असं म्हणतायत की आम्ही सांगेल तोच खासदार होणार. पक्ष कुठला, पक्षाच्या चिन्हाची लढाई थेट निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली. लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं जातंय. तरी सुद्धा अजित पवार नागरिकांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना गृहीत धरतात असं वाटतं तुम्हाला? मी अजितदादांचा आत्मविश्वास आहे. मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत. पण काय तुम्हाला आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरवणार आहे. जनतेने पाहिलेलं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी 5 लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघात झालं. जसं मी म्हणालो, कोविडच्या काळामध्ये फॅबिफ्लूची 27% किंमत जी कमी झाली, ही कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती. आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे, पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे. बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे. नॅशनल हायवेच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत. आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं. मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे. आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी, माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे. आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्व आणि मूल्य या गोष्टींना माझ्या मतदारसंघातले लोक हे फार महत्त्व देत आहेत. पुढच्या काळामध्ये अजित पवारांसाठी 2 ते 3 दिवसांमध्ये जास्तच आक्रमक झालेले आहे. असं नेमकं कारण काय आहे? याचं कारण मी कसं सांगू शकेन? कारण क्रोश यात्रा उद्यापासून सुरू करताना हे कारण असावं का की अजित पवारांचं प्रेम तुमच्याबद्दल गेल्या 2 दिवसांपासून व्यक्त होतंय? मला वाटतं ते जर प्रेम असेल तर मी आदरणीय दादांना हीच विनंती करतो की आपण केंद्र सरकारकडे आग्रही ठामपणे ही मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे, तात्काळ निर्यात बंदी उठवा. दादांचा दरारा, दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे. तर केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो अडचणीत आलेला आहे ही निर्यात बंदी तातडीने उठवावी. दादांकडेच फायनान्स आहे तर दादांनी आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला तातडीने दिलासा द्यावा. हीच आमची मागणी आहे. बरं, या सगळ्या मागण्या करताना आम्ही कुठेही शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन जातो. हे जे मी 6 मुद्दे सांगितले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे. आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला गेली 8-9 वर्ष बाजारभाव नाही आहेत. जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर 40% निर्यात शुल्क हे कांद्यावर लादण्यात आलं त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री, अर्धे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं की 2 लाख टन कांदा हा केंद्र सरकार खरेदी करणार 2410 या भावाने. माझं आपणा सर्वांच्या माध्यमातून हे आवाहन आहे की 2410 रुपये दर मिळालेला मला शेतकरी दाखवा की या संदर्भात खरेदी झाली का. म्हणजे त्यावेळी कांद्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा कांद्याचे भाव पाडले, ही घोषणा करून पाडले. आता पुन्हा कांद्याला 4 पैसे मिळण्याची आशा जेव्हा निर्माण झाली, बरं ही गोष्ट 8-9 वर्षांनी घडते. 8-9 वर्षानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर 4 पैसे मिळतात तर तुम्ही तातडीने निर्यात बंदी घालता आणि जे 40-45 रुपयावर गेलेले भाव आहेत हे डायरेक्ट 15 रुपयावर पडतात. कांदा उत्पादक शेतकरी जगायचं कसं? 2410 रुपयाचा दर हा आपण बघू शकता. माननीय जेव्हा आम्ही आळेफाटा चौकामध्ये
रास्ता रोको आंदोलन केलं होतं तेव्हा घाईघाईने जपानमधून त्याने ट्विट केलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे जाऊन केंद्रात भेटले सुद्धा होते आणि हे निर्यात शुल्क मागे घेण्याविषयी सांगितलं होतं. निर्यात शुल्क तर मागे घेतलं गेलं नाही, फक्त 2 लाख टन कांदा खरेदी केला जाईल असं सांगितलं आणि भाव पाडून पुढच्या सगळ्या कांद्याचं नुकसान करण्यात आलं. सोबत गेला नाहीत म्हणून मुद्द्यांपेक्षा सोबत गेला नाहीत हा राग आहे असं तुम्हाला म्हणायचं का म्हणजे सगळ्यावर? कारण मुद्द्यांवरती ते काही बोलत नाही, तुम्ही त्यांच्या सोबत गेलेलं नाही हा राग दिसतोय. कारण ते म्हटले की मी तिकीट दिलं, मी आणि वळसे पाटलांनी मेहनत घेतली आणि म्हणजे त्यांनी तुम्हाला निवडून आणलं. हे बघा, त्यावेळी जे झालं ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आत्ताची जी वस्तुस्थिती तीही नाकारता येत नाहीये. मला असं वाटतं की मला व्यक्तिगत तत्वांबरोबर राहणं हे जास्त योग्य आहे. मला ज्या पक्षानं तिकीट दिलं, मला ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं, त्या पक्षासोबतच आहे ना मी वेगळं काय केलंय? डॉक्टर साहेब, एक शिरूरचे आमदार जर सोडले अशोक पवार, तर इतर तुमच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये जे आमदार आहेत ते पवार तर तुम्ही मग सगळीकडे तर तुमच्या बाजूने कसे असतात? येणाऱ्या भविष्य काळात हे तुम्हाला दिसेलच. प्रत्येक जे आमदार आहेत त्या आमदारांची सुद्धा जर तुम्ही ग्राउंडवरची परिस्थिती बघितली तर हे आमदार नेमके कोणकोणत्या कारणांमुळे या भूमिकेत आहेत ही सुद्धा एक चर्चा करण्यासारखा विषय आहे. पण पुन्हा सर्वसामान्य मायबाप जनता ठरवणार आहे आणि मायबाप जनता हे ठरवेल. आज मी खूप प्रामाणिकपणे सांगतो, मी कोणताही राजकारणाची मला पार्श्वभूमी नाही. माझा ना कुठला कारखाना आहे, ना माझी कुठली परदेशात कंपनी आहे, ना माझ्यावर कुठली चौकशी आहे. मग या गोष्टी असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या माता मावल्या, माझ्या मतदारसंघातल्या माता मावल्या लेकराला सांगतात ते बघ ते दूध पितात स्क्रीनवर, त्यामुळे तू दूध पिलं पाहिजे.